साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाही. संकटाच्या छातावर उभं राहून आपल्या स्वतःचं अस्तित्व उभं करायचं. थोडा वेळ लागणार, पण स्वतःचे स्वप्न स्वतःच्या जीवावर नक्कीच पूर्ण करणार. आयुष्यातलं सगळ्यात कठीण काम कोणतं आहे माहीत आहे का? लोकांना ओळखणे. कारण माणूस जसा दिसतो ना तसा नसतं, म्हणून तर जग फसतं. तर आज ना मला अंगणवाडीमध्ये जायचं होतं, तिथं गेली होती. तिथं गेल्यानंतर रिदूचं वजन केलं, रिदूची हाईट मोजली आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर थोडा वेळच झालेला होता, 12 वाजलेले होते आणि 12 वाजले आणि बाहेर कोणी दिसत नव्हतं. रोड पूर्ण सुनसान झालेला होता, कारण तर ऊन खूप जास्त वाढलं ना, त्यामुळं बाहेर बहुतेक कोणी निघत नाही आहे. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला खायचा होता थोडं काही वेगळं, म्हणून ना मस्त असा उपमा बनवून घेतलेला होता. आता मग रिदूला पण खायला दिला होता. रिदूला आवडला म्हणून रिदू खात होती, नाहीतर ती काय पण खात नाही. त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला ना रोज सवय झालेली आता लादी पुसायची, म्हणून ना मी तर पुसली. मग संध्याकाळच्या वेळेला आणखी परत आईने पण पुसून घेतलेली होती. असं आहे आमचे कामं. त्यानंतर आता रिदूला ना मस्त अशी खेळायची हौस येत होती, पण मी म्हटलं तिला झोपू. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय बाय.